वेलकम ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरपासून आपण प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल बघतोय. त्यामध्ये आपण रिॲक्शन बघितली. फर्स्ट फ्रॉम अल्किल हॅलाइड, दॅट इज अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड. सेकंड रिॲक्शन बघितली ॲसिड कॅटालाइज हायड्रेशन ऑफ अल्किन. ॲसिड कॅटालाइज हायड्रेशन ऑफ अल्किन. आणि थर्ड रिॲक्शन इथंही स्टार्टिंग अल्किनच आपण घेतलंय, परंतु रिॲक्शन वापरली हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता जिथं ॲसिड कॅटालाइज हायड्रेशन रिॲक्शन केली तर त्याचा प्रोडक्ट हा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूलनुसार आला. आणि जिथं आपण हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन केली तिथं प्रोडक्ट मात्र अँटी मार्कोनिकॉफ्स रूलनुसार प्रोडक्ट मिळाला. कशासाठी? असिमेट्रिक. जर सिमेट्रिक असेल CH2 डबल बॉन्ड CH2 अल्किन तर यापासून मिळणार प्रोडक्ट वन अँड दी सेम असणार. परंतु ते जर असिमेट्रिक अल्किन असेल, कारण इथं दोन चान्सेस आहे. एकतर OH ग्रुप ह्या फर्स्ट कार्बनला अटॅच होऊ शकतो किंवा सेकंड कार्बनला अटॅच होऊ शकतो. त्यामुळे मिळणारा प्रोडक्ट हा N प्रोपिल अल्कोहोल असेल किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल असेल. तर ॲसिड कॅटालाइज हायड्रेशनमध्ये आपल्याला आयसोप्रोपिल अल्कोहोल प्रोडक्ट मिळतो आणि हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये N प्रोपिल अल्कोहोल प्रोडक्ट मिळतो. त्यानंतर फोर्थ रिॲक्शन फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड्स. फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड. फिफ्थ रिॲक्शन फ्रॉम कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि सिक्स्थ रिॲक्शन ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता आणखी यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आणखी एक क्वेश्चन विचारलेला आहे बघा. तर तो ह्या रिॲक्शनसाठी आहे. तो मी रिॲक्शन एक्सप्लेन करत असतानाच ती रिॲक्शन सांगितली आहे. तर हायड्रेशन ऑफ अल्किनमध्ये एक अल्किन अशा प्रकारे दाखवलेलं आहे CH3 आणि H2SO4 आणि H2O. तर यालाच H3O+ असंही लिहिलं जातं. आता ही रिॲक्शन जी आहे ती अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूलनुसार होणार. मीन्स निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच बियर्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आता फंक्शनल ग्रुप आहे हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग आपण विचार करणार इथल्या कार्बनचा आणि इथल्या कार्बनचा. बाकी कार्बनचा आपण रिॲक्शनसाठी विचार करणार नाही. मग ह्या दोन कार्बनपैकी मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ हायड्रोजन म्हणजे हा एक हायड्रोजन. आणि इथे कुठंही हायड्रोजन नाही आहे, कारण हे दोन कार्बनला जोडलेले, हाही कार्बनला जोडलेला आहे, इकडच्या साईडला सुद्धा एक कार्बनच आहे. म्हणजे जो अल्कोहोल हा OSO3H ॲड करून नंतर हायड्रोलायसिस जे होणार त्यापासून अल्कोहोलचा जो OH ग्रुप आहे तो इथं ॲड होईल आणि इथं हायड्रोजन. अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट मिळेल. Then fourth from carboxylic acid and addition of Grignard's reagent. First reaction, that is fourth reaction from carbonyl compound. Carbonyl compounds, that is aldehydes, aldehyde having functional group CHO and ketone are reduces, that is reduction of aldehydes and ketones. aldehydes आणि केटोन्सचं रिडक्शन होणार. आता रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन, आपण त्यालाही रिडक्शन म्हणतो. म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर हाही आपला
आपली डेफिनेशन आहे, परंतु ती डेफिनेशन आपण अकॉर्डिंग टू फिजिकल केमिस्ट्री वापरतो. आणि अकॉर्डिंग टू ऑर्गॅनिक केमिस्ट्री ॲडिशन ऑफ ऑक्सिजन दॅट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन दॅट इज दी रिडक्शन रिॲक्शन. मग इथं रिडक्शन रिॲक्शन होते, ॲडिशन होते कुठं होते, जिथं फंक्शनल ग्रुप असेल तिथं होणार. फंक्शनल ग्रुप कुठं आहे, हा कार्बोनिल कार्बन इज दी फंक्शनल ग्रुप. इथं CHO आणि इथं C डबल बॉन्ड O. तर हा एक बॉन्ड आपण ब्रेक केला आणि हे जे दोन हायड्रोजन आहे त्यापैकी हायड्रोजन एक इथं जोडला आणि एक इथं जोडला, तर रूपांतर काय झालं, CH2 आणि OH मध्ये झालं. तसंच इथंही आपण एक हायड्रोजन आणि इथं एक OH आपण जोडू शकतो. आता बघा, इथं जे मिळणारे रिडक्शननं इथं एखादा R ग्रुप असेल तर हे काय झालं, प्रायमरी अल्कोहोल झालं. कारण ज्या कार्बनला OH अटॅच झाला तो आणखी एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे तो काय झाला, प्रायमरी अल्कोहोल. आणि कीटोनमध्ये ह्या दोनही साईडनं काय असतो, R ग्रुप असतो. मग हा काय झाला, सेकंडरी अल्कोहोल, कारण हा कार्बन ह्या कार्बनला अटॅच आणि ह्या साईडला सुद्धा ह्या कार्बनला अटॅच, म्हणजे आणखी दोन कार्बनला अटॅच आहे, म्हणून कीटोनपासून मिळणार तर ते सेकंडरी अल्कोहोल मिळणार आणि अल्डिहाइडपासून मिळणार ते प्रायमरी अल्कोहोल मिळणार. म्हणजे ह्या रिॲक्शनपासून आपल्याला टर्शरी अल्कोहोल मिळत नाही. टर्शरी अल्कोहोल कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. मग आपण एक एक एक्झाम्पल घेऊ. आता जनरल रिॲक्शन जर आपल्याला लिहायची असेल, RC डबल बॉन्ड OH बाय युजिंग डिफरंट रिड्युसिंग एजंट, कॅटालायटिक रिडक्शन H2 in presence of nickel, palladium or platinum. Heating as well as lithium aluminum hydride in H3O plus after hydrolysis. हे हाई रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. किंवा सोडियम बोरोहायड्रेट. आणि आता ह्या पुस्तकामध्ये दिलं नाही, पण पूर्वीच्या पुस्तकामध्ये NaHG इन प्रेझेन्स ऑफ H2O, सोडियम अमालगम इन प्रेझेन्स ऑफ H2O हा सुद्धा ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून वापरला जायचा. आता फक्त ह्या पुस्तकामध्ये ही रिॲक्शन बाय युजिंग धिस रिएजंट रिॲक्शन ह्या दिलेल्या नाही. त्यापैकी हा जो रिड्युसिंग एजंट आहे हा कसा आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, खर्चिक आहे, परंतु त्याची एक कॅरेक्टरिस्टिक आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही, फक्त कार्बोनिल ग्रुपचंच तो रिडक्शन घडवून आणतो. आपण त्याची रिॲक्शन नंतर बघू. कॅटालायटिक रिडक्शन आर बाय युजिंग रिड्युसिंग एजंट. ही जर रिॲक्शन केली तर त्याला म्हणतात कॅटालायटिक रिडक्शन, आणि यापैकी जे वापरलं जातं त्याला म्हणतात बाय युजिंग रिड्युसिंग एजंट. RC डबल बॉन्ड OH प्लस H2 in presence of nickel heating gives R, हा H आणि आणखी एक ॲड झालेला H, म्हणून आपण इथं काय लिहू, डायरेक्ट CH2, आणि हा Oचं रूपांतर झालं OH मध्ये. म्हणजे ह्या कार्बनला एक हायड्रोजन आपण आणखी अटॅच केला आणि ऑक्सिजनला एक हायड्रोजन ॲटम, म्हणजे अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड 2 हायड्रोजन ॲटम्स आर ॲडेड, म्हणजे एक मोलिक्यूल म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम्स आपण तिथं ॲड केले. हा झाला प्रायमरी अल्कोहोल. आणि ते जर कीटोन असेल, हे कीटोनचं जनरल रिप्रेझेंटेशन हे झालं कीटोन. आता या ठिकाणी तुम्ही H2 ऐवजी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड सुद्धा लिहू शकता, किंवा NaBH4 सोडियम बोरोहायड्रेटही आपण लिहू शकतो. आता डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल, किंवा इथं तुम्ही प्लस ट्वाइस ऑफ H नेसंट हायड्रोजन. जिथं जिथं रिड्युसिंग एजंट वापरला जातो त्यापासून मिळणारा हायड्रोजन हा नेसंट हायड्रोजन असतो, जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवला जात असतो, ट्वाइस ऑफ H प्लस. परंतु रिॲक्शनमध्ये
जर कॅटालायटिक रिडक्शन आपण दाखवली तर तिथं ॲडिशन ऑफ H2 असं दाखवलं जातं इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट हीटिंग. हा H2 आणि इथं मात्र दाखवायचं ट्वाईस ऑफ H. याला म्हणतात नेसंट हायड्रोजन. नेसंट हायड्रोजन आणि दिस इज मोलेक्युलर हायड्रोजन. आता याचंच रूपांतर आपल्याला जर एक्झाम्पल्समध्ये करायचं असेल तर एक्झाम्पलसाठी आपण काय करणार, हा आर ग्रुप चेंज करणार. आर ग्रुप, आता आर ग्रुप आतापर्यंत मी काय सांगितलं, अल्किल ग्रुप. परंतु फॉर्मल्डिहाइडसाठी आपण आर ग्रुपसाठी हायड्रोजन आपण घेऊ शकतो. हे झालं फॉर्मल्डिहाइड, फर्स्ट मेंबर ऑफ अल्डिहाइड्स, फॉर्मल्डिहाइड. त्यालाच मिथॅनल, एक कार्बन ॲटम असल्यामुळे त्याचं नाव मिथॅनल. Al अल्केनमधील ई काढायचा आणि त्याऐवजी जोडायचं Al, अल्कॅनल. मग मिथेन आहे, एक कार्बन असलेला अल्केन मिथेन, म्हणून त्याचं रूपांतर होईल मिथॅनल आणि कॉमन नेम हे फॉर्मल्डिहाइड. आता इथं H लिहिल्यामुळे इथं सुद्धा काय येणार H, पण प्रोडक्ट आपण असा कधी लिहित नाही. आपण प्रोडक्ट कसा लिहितो तर CH3OH, मिथिल अल्कोहोल. आता ही रिॲक्शन इथं मात्र आपण H घेऊ शकत नाही. आपण एक जरी हायड्रोजन घेतला तर ते कीटोन नसून ते काय होईल, अल्डिहाइड तयार होईल. म्हणजे अल्डिहाइडसाठी एक टर्मिनल हायड्रोजन असतोच, परंतु कीटोनसाठी दोन्ही बाजूला हे आर ग्रुप असतात. दॅट आर अँड आर डॅश मे बी सिमिलर ऑर डिफरंट. मग आर जर आपण CH3 घेतला तर काय होईल, आयसोप्रोपिल अल्कोहोल होईल, हो की नाही. इथं CH3 घेतला तर ते झालं आयसोप्रोपिल अल्कोहोल. इथं जर आपण C2H5 घेतला हा झाला सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. C2H5 कॅटालायटिक रिडक्शन इथंही होईल C2H5. आता किती टोटल कार्बन ॲटम्स झाले, 5 कार्बन ॲटम्स झाले. इथले 1 2 3 4 आणि 5. 3 नंबरला OH ग्रुप, म्हणजे काय झालं ते पेंटेन 3 ऑल. पेंटेन 3 ऑल कीटोनपासून मिळतं ते सेकंडरी अल्कोहोल आणि अल्डिहाइडपासून मिळतं प्रायमरी अल्कोहोल. आता ह्या H ऐवजी आपण इथं जर CH3 घेतलं तर हे झालं ॲसेटाल्डिहाइड. आपण रिॲक्शन पुन्हा व्यवस्थित लिहू. ॲसेटाल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OH ॲसेटाल्डिहाइड. आता आपण कॅटलिस्ट कुठलाही आपण वापरू शकतो, म्हणजे H2 इन प्रेझेन्स ऑफ NiRPD हे एक वापरू शकतो, किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड किंवा सोडियम बोरोहायड्रेट ऑर NaHg इन प्रेझेन्स ऑफ H2. फक्त फरक सांगितला. हे जर वापरायचं असेल तर अशा प्रकारे रिॲक्शन लिहा आणि ट्वाइस ऑफ H फॉर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड गिव्स CH3 CH2OH इथिल अल्कोहोल. इथं सुद्धा सेम प्रोडक्ट.
CH3CH2OH इथिल अल्कोहोल. और इथॅनॉल, यालाच काय म्हटलं जातं, इथॅनॉल. आणि फॉर्मल्डिहाइड असेल तर मिथिल अल्कोहोल. CH3 C डबल बॉन्ड O CH3 ॲसिटोन. ॲसिटोन दॅट इज प्रोपॅनोन और प्रोपॅनोन. दोनही नावं लक्षात ठेवायची, कॉमन नेमसुद्धा आणि IUPAC नेमसुद्धा. प्लस ट्वाइस ऑफ H लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड और सोडियम बोरोहायड्रेट NaHB4 किंवा हा कॅटलिस्टसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता पुस्तकात आपल्या फक्त जनरल रिॲक्शन्स दिलेले आहे, एक्झाम्पल्स दिलेले नाही. त्यावरून R ग्रुप चेंज करून तुम्ही स्वतः एक्झाम्पल्स बनवणं हे बोर्डाला अपेक्षित आहे. तर मग हे एक्झाम्पल्स जे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते नोट्स बनवत असताना हे एक्झाम्पल त्यात घ्यायचे. स्टार्टिंग जे त्याचं नाव लिहायचं, प्रोडक्टचं नाव लिहायचं. म्हणजे जो क्वेश्चन विचारलेला असतो तो क्वेश्चन अशा प्रकारे विचारलेला असतो, हाऊ आयसोप्रोपिल अल्कोहोल प्रिपेअर्ड फ्रॉम ॲसिटोन ऑर प्रोपॅनोन. CH3CHOH CH3 आयसोप्रोपिल अल्कोहोल. और propane to all. Propane to all. This is reaction from carbonyl compounds from aldehydes and ketones. तुम्ही आणखी R ग्रुप चेंज जसं कराल तसं इकडेही प्रोडक्ट चेंज होईल आणि त्याचं नेमसुद्धा चेंज होईल. Then from carboxylic acid. Carboxylic acid RC double bond OOH. Carboxylic acid is reduced by using lithium aluminum hydride, but it is expensive. Here complete reduction of C double bond O group takes place. This CO group is converted into CH2. इथं मात्र असं नाही होत, इथं CH आणि OH असं कंपाऊंड नाही तयार होत. इथं CH जोडला, इथं हायड्रोजन आणि इथं OH जोडला तर हे काय होईल, दोन OH ग्रुप एकाच कार्बनला येतील आणि असं कंपाऊंड हे अनस्टेबल कंपाऊंड असतं. म्हणून ह्या COचं रूपांतर डायरेक्टली कशात होतं तर CH2 मध्ये होतं. इथं RCH2OH प्रायमरी अल्कोहोल प्रोडक्ट मिळतो आपल्याला, प्रायमरी अल्कोहोल. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं, इट ओनली रिड्युसेस कार्बोनिल ग्रुप नॉट कार्बन कार्बन डबल बॉन्ड दॅट इज ओलेफिन. फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH CHO असं जर कंपाऊंड असेल, हे काय आहे, टोटल 4 कार्बन ॲटम, ब्यूट 2 इन AL, ब्यूट 2 इनल, ब्यूट 2 इनल म्हणजे AL फॉर aldehyde and in for कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि टोटल 4 कार्बन ॲटम असल्यामुळे तो ब्युटेनचा डेरिव्हेटिव्ह ब्यूट 2 इनल. आणि ह्याची रिॲक्शन आपण 2 प्रकारे केली, एक H2NI वापरला आणि दुसऱ्या बाजूला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जर वापरला तर यापासून प्रोडक्ट हा
कॅटालिटिक रिडक्शन दोन्हीचंही रिडक्शन घडून आणतो, कार्बन कार्बन डबल बॉन्डचंही रिडक्शन घडून आणतो आणि कार्बोनिल कंपाऊंड अल्डिहाइडचंही रिडक्शन घडून आणतो. तर अशा वेळेस प्रोडक्ट मिळणार CH3 CH2 CH2 हा CH2 आणि OH, टोटल 4 कार्बन ॲटम. N that is but 1 all, butane 1 all. ब्युटेन 1 ऑल. आणि यापासून प्रोडक्ट मिळणार CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 OH. ब्यूट 2 in 1 ऑल. ब्यूट 2 in 1 ऑल. आता इथं आपण 1AL असं म्हटलं नाही, कारण का, तर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप हा नेहमी टर्मिनलला असतो, तो असा मध्ये कुठेही नसतो. जसं कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठेही मध्ये देता येतो. OH ग्रुपसुद्धा कुठल्याही कार्बनला आपण अटॅच करू शकतो, हॅलोजन कुठल्याही कार्बनला अटॅच करू शकतो. परंतु अल्डिहाइड जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला एक टर्मिनल म्हणजे ऑक्सिडायझेबल हायड्रोजन असतोच. आणि इकडं मग ही अल्किल चेन कितीही लांब असू शकते, परंतु ह्या साईडला कुठेही कार्बन ॲटम नसून तिथं काय असतो H, म्हणजे हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे. दॅट इज इनहरंट कॅरेक्टरिस्टिक असं म्हटलं तरी चालेल. ब्यूट 2 in 1 ऑल प्रोडक्ट. देन ड्यू टू एक्सपेन्सिव्ह lithium aluminum hydride for using reduction of carboxylic acid, first carboxylic acid is converted into ester, then it is reduced. याचं रूपांतर ईस्टरमध्ये केलं जातं. ईस्टरची रिॲक्शन कशी, ॲसिड प्लस अल्कोहोल ही जनरल रिॲक्शन. ॲसिड प्लस अल्कोहोल गिव्स ईस्टर RC डबल बॉन्ड O R डॅश प्लस H2O. यातला H आणि यातला OH, H2O निघून जाणार आणि त्यापासून मिळणार ईस्टर. हे ईस्टरचं रिप्रेझेंटेशन, हे अल्कोहोल आणि हे कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि नंतर मग त्या ईस्टरचं बाय युजिंग कॅटालायटिक रिडक्शन, कॅटलिस्ट वापरून रिडक्शन केलं जातं निकेल किंवा पॅलेडियम वापरून. इथं बॉन्ड हा ब्रेक होणार आणि त्यापासून मिळणार RCH2OH आणि हा ROH. मग त्यापासून 2 अल्कोहोल्स मिळतील. ह्या पार्टपासून एक अल्कोहोल आणि ह्या पार्टपासून एक अल्कोहोल. दॅट इज इट गिव्स मिक्स्ड अल्कोहोल. आता आपल्याला याचं एक्झाम्पल घ्यायचं. हे काय झालं, ॲसिटिक ॲसिड, कार्बोक्सिलिक ॲसिड, एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड. इथं आपण घेतला CH3OH, हा झाला मिथिल ॲसिटेट. मिथिल ॲसिटेट. आता पुन्हा ह्या मिथिल ॲसिटेटचं इथं रिडक्शन झालं, प्रोडक्ट मिळाला इथिल अल्कोहोल. प्लस मिथिल अल्कोहोल. पुन्हा मिथिल अल्कोहोल रिजनरेट होतो. आता हीच रिॲक्शन आपण अशी डायरेक्ट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरून अशी लिहू शकतो. तिथंही प्रोडक्ट काय मिळाला, इथिल अल्कोहोल. म्हणजे दोन्हीकडे प्रोडक्ट सेम मिळणार आहे, परंतु हा एक्सपेन्सिव्ह खर्चिक असल्यामुळे कॅटालायटिक रिडक्शननं ही रिॲक्शन घडून आणता येते बाय युजिंग हायड्रोजन अँड निकेल ऑर पॅलेडियम कॅटलिस्ट. परंतु त्यावेळेस कार्बोक्सिलिक ॲसिडचं रूपांतर आधी ईस्टरमध्ये आणि नंतर अल्कोहोलमध्ये.
Example, that is question may be asked, that is how ethyl alcohol is prepared from acetic acid by using catalyst, that is catalytic hydrogenation, by catalytic hydrogenation, or by using reducing agent lithium aluminum hydride. बाय युजिंग रिड्युसिंग एजंट म्हटलं तर ती ही फर्स्ट रिॲक्शन लिहावी लागणार, आणि बाय युजिंग कॅटलिस्ट जर म्हटलं, कॅटालायटिक रिडक्शन जर म्हटलं, कॅटालायटिक हायड्रोजनेशनही असं म्हटलं जातं, तर त्यावेळेस ह्या 2 स्टेप तिथं लिहावे लागणार. Then addition of Grignard's reagent. To carbonyl compound. That is aldehydes and ketones. Then general reaction for addition of Grignard's reagent. Grignard's reagent is nothing but RMgX. आपण रिॲक्शन बघितले, रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइडमध्ये, रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड्स विथ मेटल्स लाईक Mg. तर त्यापासून काय मिळतं, तर RMgX मिळतं. ग्रिग्नार्ड्स रिएजंट असं म्हटलं जातं. यापासून मिळणारा R हा कसा असतो, ॲनियनच्या स्वरूपात असतो, आणि MgX हा पॉझिटिव्ह असतो. This is general form of carbonyl compound. Carbonyl compound plus RMgX. आता हा जर निगेटिव्ह असेल तर हा कुठे अटॅक करल, एक कार्बन आहे आणि एक ऑक्सिजन आहे, त्यापैकी इलेक्ट्रोनिगेटिव्ह कुठला, तर ऑक्सिजन कसा आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. म्हणजे ऑक्सिजनच्या कंपेअर कार्बन कसा आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, आणि ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग हा जर निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्हकडे जाईल. इलेक्ट्रॉन्स आता इथं जर डायरेक्ट जोडला तर 5 बॉन्ड तयार होतील, म्हणून इलेक्ट्रॉन्स कुठं जातात, तर ऑक्सिजनवरती जातात, आणि इन प्रेझेन्स ऑफ रिॲक्शन होते ड्राय इथर. ही जी रिॲक्शन आहे, एक वुड्स रिॲक्शन आणि दुसरे ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या रिॲक्शन ह्या नेहमी ड्राय इथरलाच होतात. विदाऊट ड्राय इथर ह्या रिॲक्शन होत नाही. आपण जर ड्राय इथर लिहिलं नाही तर आपला अर्धा मार्क कट केला जातो. त्यामुळं इथं ड्राय इथर लिहिणं हे इसेन्शियल आहे. C डबल बॉन्ड O हा R ग्रुप आपण अटॅच केला, आणि मग हा जर निगेटिव्ह झाला, इथं इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे हा काय झाला, निगेटिव्ह. मग तो कशाला ॲब्स्ट्रॅक्ट करल, तर पॉझिटिव्ह Mgx. याला म्हणतात Mg कॉम्प्लेक्स किंवा अडक्ट. Mg complex or adduct. Then acid hydrolysis H plus H2O. In presence of H plus hydrolysis takes place. आता हायड्रोलायसिस रिॲक्शन होते, कुठं होते, तर ह्या ठिकाणी हा H प्लस आणि ह्या साईडला OH मायनस H2Oचा येतो, हा O मायनस आणि H प्लस, आणि हा इथं Mgxला अटॅच होतो. म्हणजे प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला, COHR प्लस MgXOH ॲज अ बाय प्रोडक्ट. बघा अतिशय सिंपल रिॲक्शन आहे. हा कार्बोनिल कंपाऊंड, कार्बोनिल आल्डिहाइड असेल तर इथं आपण R जोडणार, इथं H जोडणार, हो की नाही. आणि तेच जर कीटोन असेल तर आपण दोनही साईडला R ग्रुप जोडणार, अल्किल ग्रुप जोडणार. इथं जर आपण H घेतला, इथंही काय येणार, R आणि H येणार, हो की नाही. आणि मग इथं R आणि H आला तर हा अल्कोहोल जो तयार झाला, कसं झाला, सेकंडरी अल्कोहोल, हो की नाही. ह्या कार्बनला 2
आणखी कार्बन अटॅच. आता हे जर आपण कीटोन घेतलं, दोनही बाजूला आर, इथे आर येणार, इथे आर येणार, मग प्रोडक्ट काय असेल आपला? टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल. आपण अल्डिहाइड घेतलं, जिथं आर ग्रुप आहे म्हणजे अल्किल ग्रुप आहे, त्यापासून आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळालं. कीटोन वापरलं तर टर्शरी अल्कोहोल मिळालं. आणि आपल्याला जर प्रोडक्ट हा प्रायमरी अल्कोहोल हवा असेल तर मग आपल्याला काय यूज करावं लागेल प्रायमरी अल्कोहोलसाठी? कारण एक आर ग्रुप आपल्याला RMgX पासून मिळतोय, म्हणजे एक आर ग्रुप ऑलरेडी मिळतोय आणि आपल्याला बनवायचं आहे ते प्रायमरी अल्कोहोल. हा CH2OH ही लेंथ किती असू शकते, ओके नाही, अशा टाईपचा आपल्याला अल्कोहोल मिळवायचा असेल तर हा जो CH2 तयार झाला, ज्याला OH अटॅच झाला, बघा इथं ह्या ऑक्सिजनचं रूपांतर OH मध्ये झालं आहे, तो कार्बोनिल कार्बनचा जो ऑक्सिजन आहे तो OH झाला. मग कार्बोनिल कार्बन जो आहे त्याला इथे कुठेही आर ग्रुप नाही आहे, तर काय आहे तिथं? हायड्रोजन आहे. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल? फॉर्माल्डिहाइड. इथं जर आपण फॉर्माल्डिहाइड घेतलं तर हा काय येणार आहे? आर ग्रुप ह्या साईडनं येणार आहे, ओके नाही. मग हे दोन आर, इथं आपण असे हायड्रोजन घेणार आणि हे हायड्रोजन. झालं रूपांतर. आता काय झालं तर प्रायमरी अल्कोहोल means only formaldehyde gives primary alcohol as a product, other than formaldehyde gives secondary product, and all the ketones use tertiary alcohol as a product. Means by using this reaction, that is addition of Grignard's reagent to carbonyl compound, all types of alcohols are prepared, primary, secondary as well as tertiary. आता आपण एक एक एक्झाम्पल्स देऊ त्याचं. Formaldehyde or methanol plus CH3MgBr घेऊ. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हे ग्रिग्नार्ड्स रिएजंट. नेम इज मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड in presence of ड्राय इथर. आता हा CH3 कुठे जोडायचा आपल्याला? कार्बोनिल कार्बनला जोडायचा. मग तो आपण जोडताना ह्या साईडनं लिहू. हा CH2 दोन हायड्रोजन आपण जसेचे तसे दिले आणि हा जो O आहे त्याला काय जोडलं आपण? MgX जोडलं. याला काय म्हटलं आपण? अडक्ट. ओके. देन H plus CH2O, H plus H2O known as acid hydrolysis. जिथं H2O आणि H plus असं लिहिलं जातं त्याला ॲसिड कॅटलाइज हायड्रोलायसिस रिॲक्शन असं म्हटलं जातं. CH3 CH2OH प्लस Mg, हा X काय घेतला आपण? Br घेतला. MgBrOH किंवा असंही लिहिलं तरी चालतं. Br आणि OH. हा +2 चार्ज आहे तर तो मायनस, यावर एक -1 चार्ज, यावर एक -1 चार्ज आणि Mgवर असणारा +2 चार्ज. हे झालं इथिल अल्कोहोल. क्वेश्चन इज व्हॉट इज ॲक्शन ऑफ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ऑन फॉर्माल्डिहाइड, or how ethyl alcohol is prepared from formaldehyde. एकतर रिएजंटचा नाव घेऊन रिएजंट आणि स्टार्टिंगचं नाव दिलं जातं
किंवा दिलेला प्रोडक्ट हा ह्या रिॲक्शनच्या टाईपनं सबस्ट्रेटपासून कसा तयार केला जातो. म्हणजे रिॲक्शन दिली जात नाही, प्रोडक्ट आणि सबस्ट्रेट दिला जातो आणि तो जो प्रोडक्ट आहे ह्या सबस्ट्रेटपासून कसा मिळणार ते विचारलं जातं. देन CH3 C डबल बॉन्ड OH acetaldehyde और इथॅनल, 2 कार्बन ॲटम्स असल्यामुळे इथॅनल प्लस आपण इथं C2H5 घेऊ, C2H5 MgI इथिल मॅग्नेशियम आयोडाईड. इथिल मॅग्नेशियम आयोडाईड in presence of dry ether. Heating also required. Gives CH3 C double bond CH3O MgI आणि हा हायड्रोजन आणि इथं अटॅच झालेला हा C2H5. दिस इज अडक्ट or Mg complex. then acid hydrolysis H plus H2O किंवा हेच H plus H2O असंही तुम्हाला काही ठिकाणी लिहिलेलं आढळेल. H3O प्लस कुठल्याही स्वरूपात आपण लिहू शकतो. CH3 CH OH C2H5 प्लस MgIOH. Name of the product is secondary butyl alcohol. Secondary butyl alcohol or butane to all or butane to all. झालं. आता आपल्याला आणखी एक बनवायचं आहे ते टर्शरी अल्कोहोल. आता टर्शरी अल्कोहोलसाठी आपण इथं चेंज करू, ह्या हायड्रोजनचं रूपांतर CH3 मध्ये करू, म्हणजे नेमही चेंज होईल. हे झालं ॲसिटोन और प्रोपॅनोन. प्रोपॅनोन ग्रिग्नार्स रिएजंट हेच ठेवलं तरी चालेल. इथं काय होणार, हे 2 हायड्रोजन आहे, ह्या 2 हायड्रोजन ऐवजी आपण काय घेतलेलं आहे CH3 आणि हा जो CH3 हा कुठून आला, हा CH3 हा ग्रिग्नार्स रिएजंटकडून आपल्याला मिळाला. हे 2 CH3 जे कार्बोनिल कार्बनला अटॅच होते, OMgBr ॲसिड हायड्रोलायसिस आणि ह्या H2चं रूपांतर झालं CH3 मध्ये. हे झालं टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आता प्रत्येक वेळी टर्शरी ब्युटिल अल्कोहोल असाच शब्द दिला जाईल असंही नाही. मग आपल्याला त्याचा IUPAC नेमही माहीत असणं गरजेचं आहे. ते 2-मिथिल प्रोपेन टू ऑल. 2-मिथिल प्रोपेन टू ऑल. नेम ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. हे कॉमन नेम आणि हे IUPAC नेम. रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट लेक्चर.